अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की असं का होतं. एखादी व्यक्ती आपल्याबरोबर चांगली वागत नाही, चांगली राहत नाही, राहिली तर व्यवस्थित बोलत नाही. असं का होतं. नियमित आपल्यामध्ये भांडणं आणि नियमित काही ना काही खटकत राहतं, काही ना काही चालूच राहतं. या उलट काही ठिकाणी असंही असतं, काही बोललं काही वागलं तरी समोरची व्यक्ती ही एकमेकांसोबत भांडण होण्यासारखं असतं पण होत नाही. तर असं का होतं. याचं कारण म्हणजे विश्वास. हो, विश्वास. कारण विश्वास हा फार महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीवर जर आपला विश्वास असेल तर त्या व्यक्तीने वाईट गोष्ट जरी बोलली तरी ती आपल्याला सरळ लागू लागते. आपल्या मनाला त्याचा विपरीत परिणाम होत नाही. किंवा या उलट जर अविश्वास असेल तर तो व्यक्ती सरळ जरी बोलला तरी माणसाला ती गोष्ट वाईट लागते. आपला अपमान झाल्यासारखं किंवा आपल्याला ती समोरची व्यक्ती वाईट बोलली असं वाटायला लागतं. त्यामुळे विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. कारण विश्वासावरच जग चाललेलं आहे. विश्वास नसेल तर हे जग शून्य आहे. त्यामुळे विश्वास ठेवा. विश्वास असेल तिथे पुराव्याची गरज लागत नाही. मग ती भक्ती असो का व्यक्ती असो. भक्तीमध्ये सुद्धा विश्वासाला फार महत्त्व आहे. तुम्ही जर समर्पक भावनेने भक्ती केली तर समोरचा देव तुम्हाला नक्कीच साथ देतो. त्यावर समर्पून द्या, म्हणजेच सर्व काही सोडून द्या. तूच माझ्यासाठी सर्व काही आहेस. जे काही करणार आहेस ते तू करणार आहेस. जे माझ्यासाठी चांगलंच आहे. माझं जर वाईट झालं तर ते माझ्यामुळं झालं आणि माझं जर चांगलं झालं तर ते माझ्या परमेश्वरामुळे झालं. असं म्हणून त्याच्यावर सर्व काही सोडून द्या. त्यालाच तुमची काळजी असेल. या उलट जर एखाद्या वेळेस वाईट जरी झालं तरी ते माझ्यासाठी चांगलंच असेल. माझ्या परमेश्वराने किंवा माझ्या स्वामींनी माझ्यासाठी जे ठरवलं आहे ते चांगलंच आहे. जरी आज वाईट झालं तरी त्यामध्ये काही ना काही चांगलं असेल असे समजून त्यांच्यावर सर्व काही सोडून द्या. कारण भक्ती असो का एखादी व्यक्ती असो, यामध्ये विश्वास फार महत्त्वाचा आहे. कारण भक्ती ही विश्वासावरच टिकते आणि व्यक्तीमधील नातंसुद्धा विश्वासावरच टिकतं. मग ते कुठलंही असो. एकमेकावर समर्पणाची भावना असली की सर्व काही ठीक होतं, सर्व काही चांगलं होतं. आणि समोरच्या काळामध्येही एकमेकावर विश्वास असेल तर आयुष्य हे कोणीकडे जाईल, म्हणजेच आयुष्य हे चांगलं होईल आणि कटेल हे काही कळणारसुद्धा नाही. त्यामुळे विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. परमेश्वरावर जर विश्वास ठेवला तर आध्यात्मिक प्रगती होईल आणि व्यक्तीवर विश्वास ठेवला तर सांसारिक प्रगती होईल. आणि दोन्हीही जर केले तर तुम्ही परमोच्च पदावर पोहोचाल. कारण कर्म आणि धर्म दोन्हीही महत्त्वाचे आहेत. धर्म कर्म दोन्ही एकमेकांचे पूरक आहेत. दोन्हीही आपल्याला करावेच लागतात. या जीवनामध्ये आले आहे तर धर्म कर्म दोन्हीही आपल्याला पूर्ण करावे लागतात. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाने भक्ती करा. परमेश्वर स्वामी तुमच्यासोबतच आहेत आणि सर्व काही ठीक होईल. कारण स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर यामधील तुम्हाला कोणता भाग आवडला किंवा स्वामीबद्दल, भक्तीबद्दल किंवा विश्वासाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते. तर भेटूया
पुढच्या अशाच एखाद्या नवीन माहितीसह ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवहर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.